नमस्कार. कथा कथन 7. कथेचं नाव आहे वाघिणीचे पिल्लू. वाघिणीचे पिल्लू. स्वामी विवेकानंद म्हणतात, जसा तुम्ही विचार कराल, जसं तुम्ही चिंतन कराल, तसंच तुम्ही व्हाल, तसंच तुम्ही बनाल, तसंच तुम्ही घडाल, असं आपणाला स्वामी विवेकानंद सांगतात. एक मेंढपाळ असतो आणि तो दररोज मेंढ्या चारण्यासाठी जंगलात जात असतो. आणि एकदा काय झालं पहा, त्या मेंढ्यांच्या पाठीमागं, त्या मेंढपाळाच्या पाठीमागं एक वाघीण धावत होती. मेंढपाळ पुढे जात आहे, मेंढ्या पुढे जात आहेत आणि त्यांच्या पाठीमागं वाघीण धावत आहे. ती वाघीण गरोदर असते. पुढे एक नाला येतो. त्या नाल्यावरून मेंढ्या उड्या मारून पुढे पळतात. तसेच मेंढपाळही त्या नाल्यावरून उडी मारून पुढे पळतो. वाघीण त्या नाल्याजवळ येते, जोरात जंप घेते आणि पुढच्या बाजूस धपकन खाली पडते. आणि त्याच वेळेला वाघिणीच्या पोटाला जखम होते आणि त्याच वेळेला वाघीण बाळंत होते आणि बाळंतपणात मरण पावते. त्या रक्ताच्या थारोळ्यात मरण पावते. पण तिचा तो बछवा, छावा, बाळ जिवंत असतो. मेंढपाळ पाठीमागं पाहतो, अरे वाघीण गेली कुठे? मागे वाघीण दिसत नाही. असा विचार करून तो परत त्या नाल्याजवळ येतो. पाहतो तो काय, रक्ताच्या थारोळ्यात वाघीण पडलेली, वाघीण मेलेली. मात्र तिचा तो छावा, बछवा जिवंत आहे. पिल्लू तिचं जिवंत आहे. तो छावा बछवा मेंढपाळाकडे टकमका 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 पाहतंय. मेंढपाळानं विचार केला, वाघीण माझ्या पाठीमागे लागलेली होती, मेंढ्यांच्या पाठीमागं लागलेली होती, वाघीण मेलेले. ह्या बछवानं काय केले, ह्या बाळानं काय केले, ह्या छाव्यानं काय केले, असा विचार करतो आणि त्या बछव्याला, छाव्याला, बाळाला उचलतो आणि घरी घेऊन जातो. लहानाचा मोठा करतो. त्याला मेंढ्याचं, त्या बाळाला मेंढ्यांचं दूध पाजतो. आणि जेव्हा चरण्यासाठी, मेंढ्या चारण्यासाठी जंगलात जातो, त्यावेळेला त्या वाघिणीच्या पिल्लालाही, त्या छाव्याला, बछव्याला घेऊन जातो. मेंढ्या चरत आहेत, वाघिणीचं पिल्लूही चरत आहे. मेंढ्या गवत खात आहेत, वाघिणीचं पिल्लूही गवत खात आहे. मेंढ्या ब्याब्या करतात, वाघिणीचं पिल्लूही ब्याब्या करतं. कारण काय, ते वाघिणीचं पिल्लू स्वतःला मेंढीचं समजत होतं. लक्षात ठेवा, मेंढीचं समजत होतं आणि म्हणून ते मेंढ्यांसारखं गवत खायचं आणि मेंढ्यांसारखं ब्याब्या करायचं. ही बातमी जंगलातल्या एका वाघाला समजली की आपला जातभाई मेंढपाळामध्ये वाढत आहे, मेंढ्यांमध्ये वाढत आहे. एका वाघानं, पिलानं पक्षांतर केलेलं आहे. आपल्या जातभाईनं पक्षांतर केलेलं आहे. मेंढ्यांसारखं ब्याब्या काय करतो, मेंढ्यांसारखं गवत काय खातो. तो जंगलातला दुसरा वाघ चिडला, संतापला, रागावला आणि त्याने ठरवलं त्या छाव्याला, त्या बछव्याला, त्या बाळाला पकडायचं. दुसऱ्या दिवशी एका झुडपामध्ये जंगलातला मोठा वाघ लपतो आणि मग दुसऱ्या दिवशी जेव्हा मेंढपाळ मेंढ्या घेऊन येतो, तो छावा, बछवा, बाळ पण येतं आणि चरत 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 झुडपाजवळ आल्यावर नंतर तो काय करतो, त्या मेंढ्याजवळ आलेले झुडपाजवळ तो छावा, बाळ आलेले बरोबर त्याला तोंडात पकडतो आणि फरफटत फरफटत
फरफटत विहिरीजवळ नेतो आणि त्या छाव्याला बछव्याला सांगतो, मूर्खा, तुझा चेहरा, तुझं प्रतिबिंब ह्या विहिरीतल्या पाण्यात बघ. मूर्खा, तू मेंढी नाहीस, तू वाघ आहेस, वाघ. तुझं अन्न गवत नाही, तुझं अन्न मांस आहे, मांस. आणि मेंढ्यांसारखं मूर्खा द्याव्या करू नकोस. वाघासारखं डरकाळी द्यायची. आणि डरकाळी कशी द्यायची, डरकाळी कशी फोडायची हे मोठ्या वाघानं मोठ्यानं ओरडून डरकाळी फोडून दाखवली. बस तेव्हापासून वाघिणीचं पिल्लू, छावा, बछवा गवत खात नव्हता किंवा मेंढ्यांसारखं ब्याब्याही करत नव्हता. तो मांस खाऊ लागला आणि वाघासारखे डरकाळे देऊ लागला. कारण काय, तो आता स्वतःला वाघ समजत होता. आता स्वतःला मेंढी समजत नव्हता, स्वतःला तो वाघ समजत होता. आणि तो डरकाळी देऊ लागला, मांस खाऊ लागला, स्वतःला तो वाघ समजू लागला. जसा तुम्ही विचार कराल, जसं तुम्ही चिंतन कराल, तसंच तुम्ही व्हाल, तसंच तुम्ही घडाल, तसंच तुम्ही बनाल, असं कोण सांगतं? स्वामी विवेकानंद सांगतात. लक्षात ठेवा. धन्यवाद.